आर्यन हा पुण्यात राहणारा एक सॉफ्टवेअर इंजिनियर, दिसायला हँडसम पण मनातून खूप एकटा. 2 वर्षापूर्वी एका कार अपघातात त्याने आपली आई आणि होणारी पत्नी गमावली होती. तेव्हापासून तो फक्त मशीनसारखा काम करत होता. त्याच्या मित्राने समीरने त्याला खूप समजवलं की आर्यन, तू थोडा बाहेर पड, स्वतःसाठी जग. एका रात्री समीरच्या सांगण्यावरून तो एका पार्टीला जायला निघाला. पण वाटेत मुसळधार पाऊस सुरू झाला. नेटवर्क नसल्यामुळे तो रस्ता चुकला आणि एका अशा वस्तीत पोचला जिथे फक्त अंधार आणि लाल दिवे होते. आर्यनला तिथूनच लगेच निघायचं होतं, पण त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालं. त्याच वस्तीत एका जुन्या वाड्यात सई कोपऱ्यात बसून रडत होती. तिचे डोळे सुजले होते. सई ही एक छोट्या गावातून शहरात आली होती. तिच्या स्वतःच्या काकाने तिला सांगितलं होतं की शहरात तुला मोठं काम मिळेल, तुला खूप पैसा मिळतील. आणि त्याच्या पैशांच्या मोहापायी काकाने आपल्या सख्या पुतणीला चंपा अक्काकडे 5 लाखात विकलं होतं. चंपा अक्का सईला ओरडत होती, ए पोरी, नखरे बंद कर. तुझा काका तुला विकून कधीच निघून गेलाय. आता तुला इथेच राहावं लागेल. आज पहिलं गिऱ्हाईक येणार आहे, नीट तयार हो. सई ओरडत होती, पाया पडत होती, पण तिथे दया माया कोणालाच माहीत नव्हती. पाऊस थांबत नव्हता. आर्यन गाडी दुरुस्त करण्यासाठी कोणाची तरी मदत शोधायला त्या वाड्यापाशी आला. त्याला तिथून एका मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्याने खिडकीतून आत पाहिलं तर चंपा अक्का सईला मारत होती. आर्यनला राहवलं नाही. तो सरळ आत गेला. चंपा अक्का त्याला पाहून हसली आणि म्हणाली, काय साहेब, गाडी खराब झाली की नशिबाने इकडे आलात. आर्यन शांतपणे सईकडे गेला. सईच्या डोळ्यात पाहिले तर तिला दिसली ती फक्त आणि फक्त मदत मागण्याची आस. आर्यनने ठरवलं की या मुलीला इथेच मरू द्यायचं नाही. आर्यन, चंपा अक्का, मला ही मुलगी हवी आहे. चंपा अक्का, पैसे लागतील साहेब, खूप पैसे. आर्यन, जितके हवे तितके घे, पण हिला आज मी इथून घेऊन जाणार. आर्यनने मोठी रक्कम दिली आणि सईला आपल्या कारमध्ये बसवलं. सई अजूनही थरथरत कापत होती. तिला वाटलं आर्यनसुद्धा इतरांसारखाच असेल. आर्यन, सई, घाबरू नकोस. मी तुला धक्काही लावणार नाही. मी तुला तुझ्या गावी किंवा सुरक्षित ठिकाणी सोडेन. हे ऐकून सईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिने आर्यनचे पाय धरले. साहेब, मला गावी पाठवू नका. काका मला परत विकतील. मला तुमच्या घरात कामाला ठेवा. मी पडेल ते काम करीन, पण मला त्या नरकात पुन्हा पाठवू नका. आर्यन सईला आपल्या घरी घेऊन आला. सुरुवातीला समाज काय म्हणेल याची त्याला भीती होती, पण सईची निरागसता पाहून त्याने तिची जबाबदारी घ्यायचं ठरवलं. त्याने तिला शिक्षण दिलं, तिच्या पायावर उभं केलं. आर्यनने आपल्या आयुष्यातला तो एकटेपणा सईच्या रूपाने भरून काढला आणि सईला एक असा भाऊ किंवा रक्षक मिळाला ज्याने तिचं जगणं सार्थक केलं. रक्ताची नाती जेव्हा दगा देतात तेव्हा माणुसकीचं नातं मदतीला धावून येतं. हेच या कथेत दिसतं. तर मित्रांनो, ही होती सई आणि आर्यनची हृदयस्पर्शी कहाणी. तुम्हाला काय वाटतं? आर्यनने जे केलं ते योग्य होतं का? आयुष्यात आपणही कोणाचं तरी आर्यन होऊन त्याला संकटातून बाहेर काढू शकतो का?
कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच भावनिक कथांसाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एक नवीन कथेसह. धन्यवाद.